नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज दुसरा दिवस आहे, म्हणजेच आपल्या 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आहे। तर आमच्या गावात विसर्जन कशा प्रकारे होतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। आणि जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ नसेल बघितला तर तो नक्कीच बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आणि तो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी फ्रेश होतो आणि नाश्ता करून येतो, तोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या। सरपंच आलेले आहेत, नाश्ता करत आहेत सरपंच। सरपंचांना भूक लागलेली आहे आणि आपल्या घरात आता खूप गडबड चालू आहे। ताई काय बनवत आहे? ताई भजी बनवत आहे। आणि इकडे काय पोळ्यांची डाळ आहे का? वरणाची डाळ आहे का? वरणाची डाळ। आपल्या इथे शेजारी 2-3 ठिकाणी गणपती असतात, ते पण आता बघायला जाऊया आपण। आता आमची दिदी इथे प्रसाद बनवत आहे, तुम्हाला दाखवतो। ह्याच्यात मस्त तूप टाकलेलं आहे प्रसाद बनवायला आणि प्रसादाचं साहित्य रवा घेतलेला आहे आणि इकडे काजू बदाम वेचण्याचा कार्यक्रम चालू आहे। तर आता प्रसाद बनवून झालेला आहे, दिदी आपल्याला दाखवत आहे प्रसाद कसा बनवलेला आहे। मस्त प्रसाद बनवला आहे। हां, काय वास लय भारी। आता आम्ही आरती घेतो, बाकी सगळा प्रोग्राम झालेला आहे जेवणाचा वगैरे। आता आरती करून मग गणपती काढणार आहे। आता गणपती काढलेला आहे आपण बाहेर आणि विसर्जनाला घेऊन जाणार आहेत। आले मोरया, चला 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 मोरया। मित्रांनो, आम्ही आता विसर्जनाला चाललेले आहे। आमच्या तल्यावर दरवर्षी आम्ही निघतो या टायमिंगला। तर आता निघालेले आहेत आमच्या गावातले देव। तुम्ही पाहू शकता पुढे आणखीन आहेत पुढे। आता हे आमचे 2 देव निघालेले आहेत, साहिल कुडकेचा आणि मनीष गरजचा। पाहू शकता तुम्ही। चला, गणपती बाप्पा मोरया। मोरया। हा माझा मित्र आहे साहिल म्हात्रे, आमच्या कोण ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य। नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार। तसेच माझे मित्र आमच्या गावातले साहिल कुडके यांनी आत्ताच नवीन अकाउंट खोललेलं आहे यूट्यूब चॅनलवर। तर ते नवीन ब्लॉग रोज पाहण्यासाठी त्याला सपोर्ट करा, जसं मला केलं तसं साहिल कुडकेलाही करा। बस एवढंच बोलायचं आहे का, आपला माणूस पुढं आला आहे त्याला पुढं न्या। बस थँक्यू साहिल म्हात्रेजी, थँक्यू। धन्यवाद मित्र मंडळ, आभारी तुमचं। दाखवत गणपती घाट तळ्यावर आमच्या गावातल्या, आणि तुम्ही बघू शकता किती मंडळी आलेली आहे। आणि पुढे पण माझा आवाज काय नाही येणार, मला वाटतं जोरात बोलायला लागेल। गाईस, आणि आता आपण आमचा तला पाहूया। हिरवळगार तला, हिरवागार तळा आहे आमचा।
निलेश मात्र कुठं पुढं पुढं झालं थांबा ना लाजतोय चला आपण ना पुढे गणपती यायच्या आधी बघू. तर मला वाटतं सगळ्यांनी जागा पकडून ठेवलेली असेल आपली आपली. आमची जागा आम्ही मोठं जागा आणि हे आमचे भुवन भोपी सबस्क्राईब करून भुवन भोपीचा पण आपण गणपती कव्हर केला तुम्हाला दिसलाच असेल. हे आपलं शेवटचं आहे गणपती विसर्जनाचं. बघू शकता किती सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि ओमकार जगदीश घरत पण इथे आहेत. गणपती बाप्पा आणि जागाची म्हटलं इथं पण चेंडू लवकर आलंच नाही. गणपती बाप्पा झालेलं आहे. आता इथे भजन होणार आणि लय प्रवास करून पनवेल वर्षी येतो बाप्पा. दरवर्षी प्रवास करून पनवेलला बसतो पण इथं कोणला विसर्जनाला इथं प्रवास करून पाहू शकता तुम्ही. रागिनी गणपती बाप्पा मोरया. मोरया. अरे बाजू इथंच पुढं हे घरच्या घरी प्रसाद वाटण्यात येत आहे. या घरच्या घरीच राय रागिनी संपला काय खाणार होता काय. मित्रांनो आता गणपती विसर्जन झालेलं आहे. आम्ही घरी निघालेलो आहे परतीच्या हॉटेलला. तुम्ही बघू शकता किती गर्दी झाली तिकडून चल. आणि आता हे आमचे गीतेश शिंद्रे. आता सूरज आमच्या घरी जेवायला येणार आहे. तर वरण भात बिड्डा लोणचा पापड आणि मिरची मस्त मजबूत ताव मारणार. 10 दिवस तसा पण उपास आहे. श्रावण तर होताच आहे अजून. पैसे दे 400 रुपये दे. तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक लागलेली आहे. रात्री उद्या सुट्टीच असेल तुला. उद्या नाही, उद्या सुट्टी नव्हत्या. उद्याचा शुक्रवार ना रे. आज सुट्टीच आहे तुला. आज सुट्टीच आहे. आज आपण 3 पत्ता खेळणार नक्की 100% तू येणार ना खेळायला. येतो तुमच्या इथेच बसू आपण. तुमच्या गणपतीचा जागरण ॲड केलेला आहे. सगळे लोक परतीच्या प्रवासात झालेले आहेत. आता
लोक परतीच्या प्रवासाने निघालेले आहेत आणि आम्ही पण आता घरी जाऊ मस्त फ्रेश गणपती विसर्जन. ही डॉली फुल रडत होती. तिथं रडून झालेलं आहे आता. ए गप्प बस, मी काय रडत होती. गणपती बाप्पा गेला म्हणून हां, थोडा तिला पण वाईट तिने मस्त प्रसाद बनवलेला होता. खूप छान झालेला प्रसाद तुझा. सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकदम आवडीने खाल्लेला आहे. ए सुरेश थांब, तू प्रसाद खाल्ला का आमचा? मला खूप मस्त वाटला. मस्त वाटला. तुम्ही बघू शकता ही ट्रॅफिक किती लागलेली आहे. रोजचा आहे आमचा. सर्वांचा प्रसाद खाला तर जेवणाची काही गरज लागणारच नाही तुम्हाला. हां, एवढ्या संध्याकाळी लोकांचा प्रसाद खाल्ला तर. प्रत्येकाचे वेगवेगळी टेस्ट. कोणीतरी मस्तपैकी पोहे आणि गुळाचा प्रसाद होता, तो पण खूप छान लागला. हां, असाच आवडता वेगवेगळा प्रसाद खायला मिळतो दरवर्षी आम्हाला तिथे. आता आपण आलेलो आहेत घरी. विसर्जन झालेलं आहे. सूरज यांना घरी सोडतो. ए आकाश कुठे? नाही चाललो घरी. फ्रेश होतो. जेवायला तुम्ही या आमच्याकडे सगळ्यांनी. आम्ही येतो. आमचा गणपती विसर्जन झालेला आहे. शनिवार उपास आहे. सगळे आलेले आहेत आता गणपती विसर्जनवरून. चला या सगळ्यांनी. मित्रांनो, तर आता आपलं गणपती विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही प्रसाद पण खाऊन घेतलेला आहे. आता आम्ही सगळी मंडळी जेवायला बसतो आणि हा ब्लॉग आपण इथंच संपवूया. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.